एकदा का त्या घोड्याचं लग्न झालं ना की माझं खूप मोठं टेन्शन जाईल. आणि माझं पण. काल तू आधी तू बोल. नाही, तू बोल. नाही नाही, आधी तूच बोल, नाही तर परत ते स्त्री दाक्षिण्य वगैरे मध्ये येईल. आईने जी काही अट घातलीये त्यामुळे ताई खूप नाराज. पण आता जर सगळं काही जुळून आलं ना तर मग ताई पण खुश होईल आणि आई पण तिची अट मागे घेईल. हा, आता विक्रांत त्याच्या करिअरवर लक्ष देईल की नाही ते सांगणं जरा कठीण. पण वेदांत, तुझी आई तुझ्या लग्नाची अट मागे घेईल का रे? मी काहीच बोलणार नाही. मला तुझी आई वर्सेस माझी आई हा सामना नकोय. आणि आरती बद्दल मी काही बोललो तर नाही, तसं काही नाहीये. म्हणजे आता जर तू चिडलास, भांडलास तरी मला राग नाही येणार. बरं चल, मी सोडतो तुला. नाही नको, तो मेकॅनिक येईलच आता. मूल्य, खूप उशीर झालाय आणि बाहेर पाऊस पण खूप आहे. तुझी गाडी पार्किंग मध्ये सेफ आहे. चल मी सोडतो. ठीक आहे. चल. आरती, अगं लेक्चरर आहेस तू, अण्णांची लेक आहेस, समाजात आपलं एक स्थान आहे. एक मुलगी रात्रभर यांच्या बरोबर यांच्या ऑफिस मध्ये होती. तर ही आहे ती मुलगी, डॉक्टर तुंपलवार यांची मुलगी अमूल्य. या घरात तुम्हाला स्वातंत्र्य दिलंय, पण काही नियम आहेत ते पाळावेच लागतील. यापुढे त्याला भेटायला कुठेही जायचं नाहीये. पण तुला असं वाटतं का की मी चूक केली? अगं नाही ग, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. तायडे 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 तायडे, मी खूप खुश आहे तुझ्यासाठी. का? खुश होण्यासारखं काय आहे? ए, असं काय करतेस? विक्रांतच्या आजीने पत्रिका मागवली आहे ना तुझी. मग काय करू मी? उड्या मारू? माझी फिकर आहे कोणाला? हे घर तर सगळं तुझ्या मनाप्रमाणेच चालतं ना. ताई, अगं काय बोलतेस तू? बरोबरच बोलतीये मी. त्या वेदांतला तू बॉयफ्रेंड म्हणालीस, ते सुद्धा सगळ्यांसमोर. हे सगळं लोकांनी सोशल मीडियावर पाहिलं. तो वेदांत तुला सोडायला घरी येतो, बघितलं ना मी आता. हे आई अण्णांनी पाहिलं असणार, पण ते तुला काहीच बोलणार नाहीयेत. ताई, तो मला रोज सोडायला नाही येत. अगं आज माझी गाडी बंद पडली होती म्हणून तो सोडायला आला होता. हो का? त्या दिवशी तो मुलगा तुला बघायला आला होता तेव्हा सुद्धा आला होता ना तो घरी. तुला माहितीये, मी आणि विक्रांत कसे बसे भेटतो ते सुद्धा भीत भीत. आणि तू सगळ्यांसमोर सांगितलंस की वेदांत तुझा बॉयफ्रेंड आहे. सोशल मीडियावर या सगळ्या गोष्टींची चर्चा चालू होती. तू रात्रभर वेदांत सोबत त्याच्या ऑफिस मध्ये होतीस. हे सगळं आईला चालतं. मी एकदा विक्रांतला भेटले, एकदा काय त्याने माझा हात धरला तर ते नाही चालत. सगळी बंधनं फक्त माझ्यावरच का? ताई, हे काय बोलतेस तू? अगं आई तुझ्यावर थोडी चिडली, थोडी रागवली, त्याचा राग तू माझ्यावर का काढतेस? नाही नाही, राग नाही काढते मी तुझ्यावर. प्रश्न विचारते फक्त. मला सांग, हा सरळ सरळ भेदभाव नाहीये का? तुझं ते कौतुक आणि माझी छोटीशी गोष्ट सुद्धा खुपते आईला. कोणालाही तुझी कुठलीही गोष्ट खूपच नाहीये ताई. हे बघ, विक्रांतची आई आपल्या घरी आली होती, आपल्या घरी येऊन तिने तमाशा केला म्हणून आई असं म्हणतीये, बस एवढंच. ओ, मला सांग, त्या रात्री तू वेदांतच्या ऑफिस मध्ये होतीस तेव्हा त्याची आई घरी आली का? नाही ना. पण मी काही केलं नाही, माझ्या बातम्या टीव्हीवर आल्या नाही तरी सुद्धा मला ओरडा खावा लागला. कारण आई नेहमी तुला पाठीशी घालते. मी मोठी आहे ना म्हणून. कधी लहानपणी सुद्धा एवढ्या भांडलो नव्हतो. काय झालंय तुला? अगं पण सगळी बंधनं मोठ्या मुलीलाच का? ताई, अगं आई जे काही सांगते ते आपल्या चांगल्यासाठी सांगते ना. मग फक्त मलाच का सांगते, तुला का नाही सांगत? अगं असं नाहीये ताई.
मला सांग, आईने जेव्हा आपल्याशी अबोला धरला होता तेव्हा माझ्याशी आई बोलत नव्हती ना? अमूल्या, मी काही लहान बाळ नाहीये. सगळं समजतंय मला, सगळं दिसतंय. मी आई सोबत मंदिरात जाते, ती जे सांगेल ते मी करते. तरी सुद्धा आई मला ओरडली. ठीक आहे, मी आता कुठेही जाणार नाही, कोणाशी बोलणार नाही आणि कोणालाच भेटणार नाही. तू वाग तुला मनाला येईल तसं, कारण स्वातंत्र्य फक्त तुला आहे, मला नाहीये. ताई अगं, आई, तू पत्रिका बघितलीस का आरतीची? मला काय कळतं पत्रिकेतलं? मला तरी कुठे काय कळतंय, पण मी खूपदा बघितली. ये बस, ये 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 बस. विक्रांत, तो काय आरतीचा फोटो आहे परत परत बघायला? पत्रिका आहे ती. त्या मुलाला ना खरंच वेड लागलंय. आजी, हं? हे जे प्रेमात वेडे होतात त्यांना गाढव म्हटलं तर चालेल का? हो, चालेल की. काय ना वेदांत, माणसाने आयुष्यात एकदा तरी ना हा असा गाढवपणा करायला पाहिजे. तू पण बघ करून. आजी, मी जर असा प्रेमात वेडा झालो ना तर आपला बिझनेस बंद पडेल. उद्या सकाळी 11 वाजताची वेळ ठरली. गुरुजी मंदिरात येतील. तुम्ही दोघं जण मंदिरात जा, पत्रिका दाखवा, हात दाखवा. अगं नूतन, तू त्या दोघांना एकटं पाठवतेस? कुणी मोठ्यानी नको का जायला? आई, मी तुझा मान ठेवतेय ना. पत्रिका मागवली आहे ना. आता उरलेल्या गोष्टी मला ठरवू देत. मी स्वतः तिथे जाणार नाहीये आणि तू सुद्धा तिथे जायचं नाही. आणि तिच्या घरच्यांना मी तिथे बोलवणार नाही. अगं पण तू. आई, अगं सगळं जुळून आलं आणि ते घरी आले तर मी बोलीन त्यांच्याशी. मुलीकडचे आहेत ते शेवटी, मानानेच वागवणार मी त्यांना. आधी या दोघांना गुरुजींना भेटू देत. जे काही होईल ते गुरुजींच्या समक्ष होईल. काय ना, उगीच कोणाच्या मनामध्ये काही शंका राहायला नको. मग गुरुजी जे काही सांगतील तसं ते करतील. ती मुलगी होणारी सून आहे तुझी. होणारी ना, झाली तर नाहीये. आणि सून झाली ना की मान देईन मी तिला. पण ती मला मान देईल की नाही माहित नाही. अशी कशी आहेस ग तू? अशीच आहे मी आणि अशीच राहणार. आणि ह्या सगळ्याला हे दोघं जण कारणीभूत आहेत. आई, आई, आम्हाला हवी ती शिक्षा दे. पण प्लीज मनात राग नको ना ठेवूस. शिक्षा कोणाला झाली आहे हे तुला समजतंय का वेदांत? नूतन, हे बघ, नवीन नातं आहे, नवीन सुरुवात आहे. आणि तू आत्तापासूनच या सगळ्याकडे वेगळ्या दृष्टिकोनात का बघतेस? थोडा वेळ तरी दे त्यांना. मी कोण आहे वेळ देणारी? काय अधिकार आहे माझा? तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा. मला जे योग्य वाटेल ते मी करेन. गुड नाईट. नू मला सांग, हा सरळ सरळ भेदभाव नाहीये का? तुझं ते कौतुक आणि माझी छोटीशी गोष्ट सुद्धा खुपते आईला. हा उड्या मारणार.
आरती कॉल का उचलत नाहीये? किती वेळा फोन केला मी तिला. झोपली की काय एवढ्या लवकर? अगं आजीने एवढी पत्रिका मागवली आणि हिचा साधा फोन नाही. काय झालंय? मला बोलू देशील? बोल की, मी कुठे मध्ये मध्ये बोलतोय. कशी आहे ती? मला काय माहिती कशी येते. माहित नाही? बहीण आहे ना तुझी, तुला माहित नाही? काय करते ती? तू तू का कॉल केलायस? म्हणजे असं काय काम आलं तुला तिच्याकडे? हे बघ विक्रांत, मला ना दुसरी पण कामं आहेत. सगळे माझ्यावर चिडत असतात. माझा मोठा भाऊ, माझी लहान बहीण, माझी आई, तुझी आई आणि आता तू. मी नाही चिडत. सांग काय काम आहे? आरतीला सांग उद्या गुरुजींनी बोलवलंय 11 वाजता मंदिरात. ते आमच्या पत्रिका आणि हात दोन्ही पण बघणार आहेत. ठीक आहे ठीक आहे, मी सांगते. बाय. हॅलो विक्रांत. हा हा हा, बोल बोल बोल. अरे हो, मी जागीच आहे. अच्छा ताई 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 झोपली. अरे मी सांगते, एक फुगा आहे ना असा मस्त फुगलाय आणि फुगून झोपी गेलाय. काय मी तिला उठू? ए नाही रे बाबा, नाही नाही नाही, माझ्यात नाही हा एवढं डेअरिंग. तू एक काम कर ना विक्रांत, तुला जे काही सांगायचंय ना ते तू मला सांग, मी सांगेन ताईला. आत्ताच उठवू? ए नको रे बाबा, नको नको. तू एक काम कर, तू तिच्या मोबाईलवर कॉल कर आणि तिच्याशीच बोल. अरे पण एवढं काय अर्जंट काम आहे तुझं? नाही विक्रांत, नाही म्हणजे नाही. हे बघ, तुमच्या दोघांमध्ये ना उगाच मला माझं भजन नाही करून घ्यायचं. अरे मला माहितीये ताई रागीट नाहीच आहे माझी, पण काय ना, जब उसको गुस्सा आता है तब वो अपने आप की भी नहीं सुनती. काय म्हणालास? पत्रिका? काय काय काय? गुरुजींनी बोलवलंय कधी? सकाळी 11 वाजता तुमच्या दोघांना. अरे मग ठीक आहे ना, सकाळी 11 वाजता बोलवलंय तर मी 9 वाजता सांगेन ताईला. त्याच्यात काय एवढं? ए तुमचे काय ते गुणबिण जुळवायचे ना ते तुम्ही जुळवा, मला मध्ये घेऊ नका. आणि असं पण मला नाही वाटत ताई येईल उद्या. रागात आहे ना ती. आता चेहऱ्यावरच्या रेषा हातावर उमटल्या तर गडबड होईल ना. ऐक ना विक्रांत, ताई नाही येते म्हणते. मग मी एक काम करू का, ताईच्या ऐवजी मी येते, चालेल? एक मिनिट. हॅलो, हा विक्रांत, अमूल्य नाही येणार आहे, मी येणार आहे गुरुजींकडे. मी जागीच आहे, तू मला मेसेज कर, मी नक्की येईन. हॅलो 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 विक्रांत. अरे हे बोलतच नाहीये. फोन लावलाच नाही. एका माणसाला गुरुजींकडे बोलवलंय, पत्रिका बघायची. पण त्या माणसाला तर लहान बहिणीचा राग आलाय ना. वेडी. या बातम्या म्हणजे हसावं की रडावं कळत नाही. वा, राग गेला वाटतं बाईसाहेबांचा. हा, हे दिसतच आहे. जी छान तयार होऊन आली बघा. कुठे चालली आहेस? ते अण्णा, मी ऑफिसला निघालीये, जाताना ताईला मंदिरात सोड. बर. मंदिरात?
आज काय एकदम? अगं आई, ते ताई आणि विक्रांतला ना गुरुजींनी बोलावलं त्यांची पत्रिका बघायला. अगं मग सकाळी मला सांगायचंच ना, मी तयार झाले असते. अगं ते विक्रांतचा फोन रात्री उशिरा आला होता. त्याने सांगितलं की गुरुजी सकाळी 11ला भेटणार आहेत. आम्ही तुला सांगणारच होतो आई, पण म्हणजे तुम्ही दोघंच जाणार आहात, तू आणि विक्रांत? असं कसं आहो, कोणीतरी मोठं जायला हवं ना यांच्या बरोबर. आई ते विक्रांत तसं काही बोलला नाही. अगं पण नाही, मला असं वाटतं मी लवकर तयार होते, मी जाते हिच्या बरोबर. आहोत असं कसं एकटी? हे बघा, पत्रिका बघायचा निर्णय त्यांचा आहे. त्यांचा आपल्याला काही निरोप आहे का? नाही ना, मग आपण जायचं नाही. आणि त्यांना वाटलं असेल की एकदा पत्रिका जुळू देत, मग बोलू मोठ्यांशी, बोलूया त्यांना. अहो पण हे बघा, एकदा सगळं रितसर जुळून येऊ देत ना, मग आपण स्वतः जाऊ त्यांच्याकडे. सगळं रीतीप्रमाणे करू आपण, नका काळजी करू तुम्ही. हा, आणि ती काय आता लहान नाहीये, जाऊ दे तिला. बरं, ती आल्यावर सगळं सांगणारच आहे की आपल्याला, सांगेल ना ती, काय ग? हो अण्णा, मी घरी आले ना की सगळं सांगेल. मग सगळं सुरळीत पार पडू देत रे बाबा देवा. हा, पोचला निरोप देवापर्यंत. बरेच चला, आता आम्ही निघतो. यशस्वी भाऊ. चला येतो आम्ही. हा, ठीक आहे. सांभाळून ग. हो. बरं चला, आम्ही निघतो आता. तिकडे जाऊन मला कोणाकोणाच्या पत्रिका बघायची आहेत, कोणाच ठाऊक. प्रत्येक गोष्टी तुम्ही थट्टा करू नका बरं. अरे थट्टा, मला खरंच रुखरुख लागून राहिलीये. तिच्या बरोबर जायला हवं होतं. तुम्ही नका काळजी करू. मला सांगा, आपण कायम त्यांच्या सोबत राहणार आहोत का? हा, त्यांचं भविष्य आहे, त्यांचे निर्णय त्यांना घेऊ देत ना. आपण आहोतच की त्यांच्या पाठीशी कायम. आणि बघ, मला विचाराल तर मी पत्रिका बघण्यापेक्षा त्यांची मार्कशीट बघेन, पर्सनॅलिटी टेस्ट करेन त्यांची. काय आहे, पत्रिका बघून काय होत आहे? हा, कोणाच्या तरी पोट भरण्याची सोय होणार, बस, बाकी काय नाही. अहो पण असं आत्ता म्हणू नका. त्या पत्रिकेवर आपल्या मुलीचं आयुष्य अवलंबून आहे. बरं, ठीक आहे, बघूया तिच्या पत्रिकेमध्ये काय लिहिलंय ते. हा चल, येतो मी. हा. चला, येतो. हा, विजय, केबिन मध्ये ये. लवकर. कम इन. सर, त्या मुलीचा रिप्लाय आलाय. तू मेसेज पाठवला होतास ना? सर, तिने फोटो पाठवला? हो. क्या बात है. सर, पण हा असा काय फोटो पाठवलाय तिने? म्हणजे बाकीचा चेहरा आपल्याला शोधायचा आहे का? आता ते मला काय माहित. तू छानपणा करून सांगितलं होतंस ना फोटो पाठव म्हणून. आता हा फोटो घे आणि नागपूरभर सगळ्या मुलींना विचारत बस, यांना कुठे पाहिलं का? ही आयडिया मस्त आहे सर. यात मस्त काय? सर, म्हणजे त्या निमित्ताने इतक्या मुलींशी बोलण्याचा चान्स मिळेल ना, आणि कदाचित माझंच जुळून जाईल हिला शोधता शोधता. नाही, तुम्हाला सगळ्यांना ना लग्न सोडून दुसरं काही दिसतच नाही. इडियट. हिचं काय करायचंय ते सांग. सर, आपण हिचं काही करण्याची गरज नाहीये. ती स्वतः सगळं काही करू शकते. आणि सर, हिच्या फोटोवरून तरी आपल्याला एक गोष्ट तर समजते. काय? म्हणजे ही मुलगी आहे ना, ती खूप हुशार आहे सर, चतुर आहे आणि चाणाक्ष पण आहे सर. आणि हिने चॅलेंज दिलंय आपल्याला की मला शोधून काढा म्हणून. आणि सर, आणखीन एक गुड न्यूज आहे. आता काय? आणि विजय, कधीतरी ना मुद्द्याचं पण बोल. सर,
ही मुलगी वयस्कर नाहीये मग त्यात गुड न्यूज काय? सर. लग्नाच्या वयाची ही मुलगी. तुमचं लग्न या मुलीशी होऊ शकतं सर. तूच कर तिच्याशी लग्न आणि निघ इथून. विजय, हा? फोन. हो सॉरी. तर मीच तिला ब्लॉक करत. मला ना कळतच नाही मी का ही कंपनी उभी केली. कन्स्ट्रक्शनचे प्रोजेक्ट करायला का माझं लग्न लावायला? सर मी सांगू? काही गरज नाहीये. मला माहितीये तू काय सांगणारस. गेट आउट.